झटपट तयार होणारी गुळातली अळीवाची खीर कशी बनवायची ते बघूया आज. त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला 2 मोठे चमचे अळीव, ते अर्धा ते पाऊण तास आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे. गूळ घेतला आहे चिरून, तो तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा तूप लागणार आहे. अर्धा लिटर दूध आटवून वेलची पूड टाकलेली आहे त्यामध्ये. जेव्हा तुम्ही अळीव अर्धा ते पाऊण तास भिजत टाकता तेव्हा ते असे छान फुलून येतात. एक पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं. ते वितळत आलं की त्यामध्ये भिजवलेले अळीव घालायचे. गॅस मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून ते खूप तडतडणार नाही आणि आपल्या अंगावर येणार नाही. ते छान मिश्रण 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं. अळीव आपण भिजवलेलेच असल्यामुळे खूप त्यांना भाजावं लागत नाही. त्यामध्ये चिरलेला आता गूळ घालायचा. तो गूळ छान मिक्स करून घ्यायचा. तो गूळ छान मिक्स झाला की त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे पाणी घालायचं आहे. ते मिश्रण छान एकजीव करायचं पाणी घातल्यानंतर आणि 1-2 उकळी आले की गॅस बंद करायचा. छान असं मिश्रण एकजीव होऊ द्यायचं. 1-2 उकळी छान त्याला येऊ द्यायच्या. ते मिश्रण थंड झालं की ते एका वाटीत काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे आटवलेलं दूध असतं ते घालायचं. गरम दूध नाही घालायचं, कारण गुळामुळे ते दूध फाटण्याची शक्यता असते. मी यामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता. अळीव आणि गूळ दोन्ही गरम प्रवृत्तीचे असतात, म्हणून मी याच्यामध्ये हलकी वेलची पूड घातली आहे. अतिशय पौष्टिक असते, त्यामुळे तुम्ही उपासालाही छान करू शकता. करून पहा, कसं वाटलं सांगा. धन्यवाद.